नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठमेळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द वाचाळवीर. तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला, खूप प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. हडप्पापासून कटप्पापर्यंत आणि लोधींपासून मोदींपर्यंत भारताला भला मोठा इतिहास आहे. तर अशा अथांग सागरी इतिहासाच्या महासागरातून चमचाभर प्रश्न घेऊया आणि जरा जनतेला विचारूया. तर आजचा आमच्या विषयाची थीम आहे भारतातील पहिले वैल. अच्छा, सगळे पार्टिसिपेट करता का एकच जण उत्तर देईल? तुम्ही प्रश्न विचारा. सगळे participate. अच्छा, ठीक आहे चालेल. तुमचं नाव? प्रांजल. सिद्धी, संवेदना, प्रणाली. माझं सुदर्शन आहे. पहिला प्रश्न असा आहे, सोपा प्रश्न आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? प्राईम मिनिस्टर. इंदिरा गांधी. पहिले त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. सगळं नाव? पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू होतो. पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर, काही डाऊट नाही. अच्छा, ठीक आहे. तर तुमचा पहिला प्रश्न आहे की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? मी तुझा क्वेश्चन आहे. पहिले राष्ट्रपती शास्त्री, लालबहादूर शास्त्री. नाही, डॉक्टर समथिंग पुढं होतं असं त्यांच्या. अब्दुल कलाम. नाही. ओ नो. त्यांच्या नावामध्ये शेवटचं सरनेम ॲज मंदिरात गेल्यावरती आपण हातात काय घेतो नॉर्मली? तामण. नाही, अजून ते देतात की ॲज हे घ्या हातात, काय म्हणतात त्याला? अक्षदा. प्रसाद. प्रसाद. तर त्यांच्या नावामध्ये प्रसाद होतं शेवटी. आणि एवढी हिंट दिली, आता फक्त नाव बाकी राहिले. लालू. राम. हा, रावरून आहे. बरोबर. आता फक्त 2 शब्द राहिले. राष्ट्रपती भारताचे याला माहिती आहे, पण तो सांग नाही. आपल्याला तेवढं माहिती नाही. राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन. ॲक्च्युली ते उपराष्ट्रपती होते. डॉक्टर आहे, त्यांच्या नावाच्या स्टार्टिंगला डॉक्टर आहे. अच्छा, ठीक आहे, मी सांगतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पहिले. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? कुणी सांगू शकता? म्हणजे ॲस्ट्रॉनॉट. हो, राकेश शर्मा. राकेश शर्मा मॅडमचं जी की खूपच चांगले, टाळ्या वाजवा. तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताने आपला प्रजासत्ताक दिन प्रथम कधी साजरा केला? नाही, मला तर काय आयडिया माहिती नाही. आपले लिहिता वाचताच येत नाही, तर आपल्याला काय माहिती नाही. पण मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार. भारत प्रजासत्ताक कधी झाला? 26 जानेवारी. हां, इयर. 48. 26 जानेवारी. इयर काय? 1956. ॲक्च्युली 26 जानेवारी 1950ला आपण पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला होता. भारताचं पहिलं ऑलिम्पिक मेडल जे होतं, ऑलिम्पिक मेडल, वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल, मध्ये होतं. रेसलिंगमध्ये होतं. बरोबर. त्याचं नाव काय होतं? नाव नाही माहिती, फक्त रेसलिंग मध्ये होतं. महाराष्ट्राचेच होते ते. महाराष्ट्रामध्ये खूप कोल्हापूरचं. खूप आधी मिळालं. 1952 साली मिळालं होतं त्यांना. कोल्हापूरचे होते. नाव नाही माहिती, तेवढंच माहिती आहे नॉलेज. अच्छा, ठीक आहे. त्यांचं नाव होतं खाशाबा जाधव. ओके. आपल्याला शाळेमध्ये एक धडा पण होता, आय थिंक. भारत स्वातंत्र्य कधी झाला? स्वातंत्र्य दिन काहीतरी 45 का 47ला. तारीख काय होती? तारीख आता एवढे नाही आठवत सर. 1947 15 ऑगस्ट. 47 मध्ये 1947. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उपराष्ट्रपती नाही माहिती. प्रेसिडेंटची आयडिया नाही आहे. सरदार वल्लभभाई पटेल. नाही, ते गृहमंत्री होते भारताचे पहिले. पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतातल्या? म्हणजे उत्तर प्रदेशच्या होत्या त्या. त्यांचं नाव काय होतं? पहिल्या महिला मुख्यमंत्री ना त्या सिंधिया. नाही, सिंधिया नाही, राजस्थानच्या आहेत त्या. पहिल्या मग ते उत्तर प्रदेशच्या होत्या. UP च्या. UP च्या होत्या. थोडी आयडिया असते तर अभ्यास तरी केला. विषय चालला होता आमचा. लालू प्रसाद बोलून तुम्ही नक्की वातावरण हलकं फुलकं केलं. पहिला स्वराज.
फक्त सु बरोबर आहे, तर सुषमा स्वराज नाही आहेत. सु बरोबरच त्यांचंही नाव सुरू होतं. त्यांचं नाव होतं सुचेता कृपलानी म्हणून. ऐकलं होतं कधी? हो. शेवटचा प्रश्न विचारतो. भारताचे पहिले नोबेल कोणाला मिळालं होतं? नाही. बेंगॉली आहेत, लेखक आहेत. जनगण मन पण लिहिलं त्यांनी. रवींद्रनाथ टागोर. अगदी बरोबर आहे. दोन उत्तरासाठी Thank you. आणि शेवटच्या उत्तरासाठी ही माझी पण तिकडेच जाणार. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्हाला या दोन्ही प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिले. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. आणि थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग. थँक्यू सो मच. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सामान्य ज्ञान असणं आणि ज्ञान सामान्य असण्यात खूप थोडा फरक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल अशी आशा करतो. असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहू, तुम्हाला आवडत राहतील. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.